यैषया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा, कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्यायत्व प्रकट व्हावयास आले आहे. तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नावाची आवड धरण्यासाठी आणि त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यातील जे कोणी शब्दात अपवित्र न करावा म्हणून जपतात आणि माझा करार दृढ धरून राहतात, त्यांस मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यांस हर्षित करीन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम आणि यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. पण तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. ह्यात माझा उद्देश हा की जे माझ्या हाडामांसाचे आहेत, त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अवहेर हा जर जगाचा समेट ठरतो, तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यातून जिवंत होणे ठरणार ना. कारण देवाला आपल्या कृपादानांचा आणि पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हाला त्याच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुम्हावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाढ्यात कोंडून ठेवले आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथै लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तेथून निघून सोर आणि सिदोन ह्या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा आहे, तुझी इच्छा सफळ होवो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली.
प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.